दर्शनावर आलेल्या भक्तांना काही पुजाऱ्यांनी मिळून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। सकाळी 11 ते 12च्या वेळेत मंदिराभोवती आरती सुरू असताना सासनकाठी घेऊन प्रदक्षिणा काढताना काही भक्तांनी आगाऊपणा करायला सुरुवात केली। आरतीमध्ये अडथळा निर्माण केला। तसंच काही पुजाऱ्यांच्या अंगावर गुलाल फेकणं, टोप्या उडवणं असा हुल्लडबाजीपणा सुरू केल्यानं परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पुजाऱ्यांनी काही भक्तांना मंदिरातून ओढून मारहाण केली। हाणामारीच्या भीतीनं काही भक्त सैरावैरा पडू लागले आणि त्यांना शोधून मंदिरात आणून चोप दिल्याचा हा प्रकार समोर आला। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। व्यसनाधीन होती आणि त्यांच्यावर आम्ही जर आज काल कंप्लेंट दिली, आम्ही मेडिकलसुद्धा केली असती तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता। परंतु पुजारी वर्गानं आशीर्वाद द्यायचा असतोय, कुणावर गुन्हा नाही। त्यांच्या सरपंचांनी त्यांनी स्वतः माफीसुद्धा मागितली, मी यांच्या वतीनं माफी मागतो आणि असं काय होणार नाही इथनं पुढं। त्यांनी माफीनामासुद्धा मागितला। मग आता एखाद्यानं माफी मागल्यावर क्षमा करणे कर्तव्य बी असते, म्हणून आम्ही त्यांना कालचा तो विषय संपवलेला। कारण ह्याच्यामुळे काय झालं, कुणीतरी व्हिडिओ केला की पुजाऱ्याने मारले, परंतु त्या लोकांनी अनेक भाविकांना त्रास दिला आणि ही जी लोक जनता येत्या भाविक हा पुजाऱ्यांच्याकडे बघून सुद्धा येतो आणि त्यांच्या जीवावर बी येत असतो इथं। कारण काही लोक कसं आहे, एवढी मोठी लोक येत असताना काही इथं अनर्थ घडला तर पुजारी त्यांना धावून येतो आणि कुठेही अत्याचार किंवा अन्याय होत असेल तर पुजारीसुद्धा तो बघवत नाही आणि त्यांना सोय करणे, त्यांची व्यवस्था इथनं जाणं हे आमचं कर्तव्य आहे पुजाऱ्यांचं। आणि एवढा मोठा भाविक येतो आहे त्यांच्यासाठी आम्ही तिथं निश्चितपणे अन्यायाला आम्ही वाचा फोडणार अशी माणसं आहे आणि त्यामुळे आम्ही तिथं त्यांच्या जे चालेला उद्रेक 150-200 माणसांचा ते आम्ही तिथं बंद करण्याचा प्रयत्न केला